तर एक बैठक महाराष्ट्रात होतीये तर दुसरी बैठक दिल्लीमध्ये। मतमोजणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयामध्ये जातील। पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा हे दोघेही जण कार्यकर्त्यांना संबोधित करतील अशी माहिती आहे। रात्री उशिरा याच अनुषंगाने अमित शहांच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडणार आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, उद्याचं नियोजन भाजपचं निश्चित करण्यासाठी बैठक होतीये। कोण कोण हजर असेल, काय बाबी ठरतील बैठकीमध्ये? ज्ञानदा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्याच्या निकालांची सर्वांना प्रतीक्षा आणि त्याच वेळी या निकालांची जोरदार तयारी सुद्धा सगळ्यांकडून केली जाते। भारतीय जनता पक्षाकडून आपण विजयी होणार आहोत इतका आत्मविश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी आजच बैठक घेतलेली आहे। अमित शहा यांच्या निवासस्थानी जेपी नड्डा आता पोहोचलेत आणि आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे उद्याच्या नियोजनाबद्दल। आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी हजारो कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये येतील आणि त्याबाबतचं नियोजन यामध्ये केलं जाणार आहे। उद्याच्या दिवशी संध्याकाळी रात्री उशिरा संसदीय बोर्डाची बैठक ही सुद्धा भाजपच्या मुख्यालयामध्ये होईल, ज्यामध्ये ठराव करण्यात येईल की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असतील आणि त्याविषयीचा दावा अधिकृतपणे राष्ट्रपती सचिवालयाकडे पाठवला जाईल। दुसऱ्या बाजूला राष्ट्रपती सचिवालयाने सुद्धा तयारी सुरू केलेली आहे, लोकसभा सचिवालयाने तयारी सुरू केली आहे, संसद सचिवालयाने ती म्हणजे नव्याने येणाऱ्या खासदारांना उद्यापासून त्यांची नोंदणी करायची आहे आणि ती नोंदणी सुरू राहणार आहे। तर अशा दृष्टीने एकंदरीतच संपूर्ण बैठकांचं सत्र हे दिल्लीमध्ये सुरू आहे। ते उद्याच्या निकालांच्या अनुषंगाने तयारीच्या दृष्टीने सगळ्या बैठका सुरू आहेत। त्यानंतर धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।